शहीद भगतसिंग यांना आम्ही अभिवादन करत होतो त्यावेळी त्यांच्याच प्रमाणे या देशाच्या सीमेवर लढणारे सैनिक आणि अशांत असलेली भारताची सीमा याचा विसर आम्हाला पडत नाही। नुकताच या देशाच्या एका महत्त्वाचं राज्य असलेल्या काश्मीर मध्ये काही नतद्रष्ट लोकांनी अतिरेक्यांनी आतमध्ये घुसखोरी केली। आमचे पर्यटक जे त्या ठिकाणी गेले होते त्यांच्यावर हल्ला केला आणि आमच्या पर्यटकांना तिथे मारण्याचं अत्यंत वाईट कृत्य काही दहशतवाद्यांनी केलं। त्या दहशतवाद्यांना अर्थातच पाकिस्तान सारख्या अत्यंत नापाक अशा देशाचा पाठिंबा आहे हे जगाला माहिती आहे, तुम्हा आम्हाला माहिती आहे। आणि म्हणून आजची ही सभा ज्यावेळी आपण घेतोय त्यावेळी आमच्या भारतीयांना गोळ्या घालणारे जे कोणी अतिरेकी आहेत त्या अतिरेक्यांना पाठिंबा देणारे जे कोणी पाकिस्तानवादी आहे, जे कोणी आतंकवादी आहे आणि या आतंकवादाला देशात सुद्धा वेगवेगळ्या धर्म आणि जातीच्या रूपानं हवा देणारे जे कोणी आहेत ते सर्वजण या देशाचे दुश्मन आहेत हे ठामपणाने सांगायला आम्ही कचरणार नाही। आणि म्हणून या दहशतवादाचा पाकिस्तानचा आणि भारतात सुद्धा जे धर्म आणि जातीच्या नावानं दहशतवाद पसरू पाहत आहेत त्या सर्वांचा सर्वप्रथम आपल्या सर्व देशप्रेमी नागरिकांच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये धिक्कार या ठिकाणी सर्वप्रथम आपण करूया आणि त्यांच्या प्रती जी काय आपली एक प्रकारची नाराजीची भावना आहे ती आपण व्यक्त करूया। आपण भगतसिंगांचं नाव घेतो। भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या सगळ्या देशप्रेमी नागरिकांचा एक प्रकारे वैचारिक वारसा पुढे घेऊन जाणारी आपली SFI नावाची संघटना आहे। मला सांगायला नेहमीच आनंद होतो, रोहिदास आज मी किसान सभेमध्ये काम करतो, आमचे अनेक नेते किसान सभेमध्ये काम करतात। शेतकऱ्यांचा झंझावात आज किसान सभेच्या रूपानं संबंध महाराष्ट्रभर आणि देशभर घुमतो। पण महत्वाची गोष्ट अंदर की बात सांगितल्याशिवाय मला पुढे जाता येत नाही। आमच्या किसान सभेमध्ये अनेक नेते आणि अगदी मी सुद्धा कोणत्या व्यासपीठावरून किसान सभेमध्ये जर आलो असेल तर मित्रांनो तुम्ही आज जो झेंडा घेऊन ढवळताना फिरतात तो SFIचा झेंडा आम्ही सर्वप्रथम हातात घेतला, त्यातून आम्ही शेतकरी आंदोलनात आलो हे सांगायला मला नेहमीच आनंद होतो, गर्व होतो आणि तुमच्या प्रति भातृभाव व्यक्त होतो। आमचं पहिलं प्रेम हे सर्वांना फार प्रिय असतं। पहला प्यार जो होता है वो सबको अच्छा लगता है। आम्हा सगळ्या किसान सभेच्या प्रमुख नेतृत्वाचं संघटना म्हणून पहिलं प्रेम कोणतं असेल तर तुमच्या हातात जो झेंडा आहे तो SFI हे आमचं पहिलं प्रेम आहे हे नम्रपणाने आणि अभिमानाने मी तुम्हाला सांगतो। मित्रांनो, आज ज्या किसान सभेमध्ये मी काम करतो काय अवस्था आहे, मी विदर्भामध्ये बोलतोय, विदर्भाच्या मुख्य चौकात बोलतोय। आज विदर्भ म्हटलं की देशामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर कुठे होत असतील तर दुर्दैवानं मराठवाड्याच्या वर आज आपल्याला विदर्भाचं नाव घ्यावं लागतं। शेतकरी आत्महत्या करतायत, शेतीचं संकट वाढतंय म्हणून आत्महत्या करतायत। शेजारचा मराठवाडा जिथे परवा दिवशी आपण सभा घेतली आणि तुमचे रोहिदासच्या सभेमध्ये होते, तुमच्या काही भगिनी सभेमध्ये होत्या, आम्ही महाराष्ट्रभरातून जमलो। काय सांगत होते शेतकरी कार्यकर्ते, 3च महिन्यापूर्वी साथीमयोग विश्वास मला आपल्याला सांगितलं पाहिजे। 3 महीने पहले की बात है, एका गावामधली बातमी, एक विद्यार्थी शाळेतून घरी येतो, संध्याकाळची वेळ, शाम का समय, माता और उसका पिता वो घर में अकेले हैं और वो जो खाने का सामान है वो बनाने की तैयारी चल रही है। स्वयंपाक तयार होतोय आणि ते 10वीतलं लेकरू येतं। 10वीतलं लेकरू आई आणि बापाला आग्रह धरतं की बाबा मागच्या वर्षी मी आग्रह केला, शर्ट घ्या,
मला तुम्ही शर्ट घेतला नहीं, कमीज की मांग वो करता है और कहता है कि कमीज लो। पाठशाला में लोग मुझे चिढ़ाते हैं, विद्यार्थी कहते हैं कि कमीज फटी है, उसको बदलना है, आप पैसे दीजिए। कपड्याला शर्टाला पैसे बापाकडे मागितले, बापाकडे शर्टाला पैसे मागितले, पण बाप नाराज। बाप म्हटला यावेळी सोयाबीनचे भाव मिळाले नाहीत, जे सोयाबीन होतं निम्मा अर्ध पावसात गेलं, आम्हाला सोयाबीनचे पैसे मिळाले नाहीत। नरेंद्र मोदी आले, निवडणुकीत फिरले सगळीकडे, सांगितलं भाव देव, पण दिला नाही। लेकराला बाप समजून काढतो की यावेळी नाही बाबा, थांब जरा, मागच्या वेळी पण घेता आलं नाही, यावेळी पण जमणार नाही, पुढच्या वेळी नक्की घेतो। पण लेकराला ते सहन होत नाही, लेकरू निघून जातं, बुसूबुसू रडतं, बापाला आणि आईला दोघांनाही दुःख होतं। थोड्या वेळाने बाप आणि आई वाट पाहतो की लेकरू का आलं नाही, लड़का क्यों नहीं आया। शाम तक बाप शोधायला जातो, रानात जातो, आणि काय चित्र दिसतं त्याला, हे मराठवाड्याचं मी सांगू राहिलो, शेजारच्या जिल्ह्याचं सांगू राहिलो, नांदेड जिल्ह्याची गोष्ट सांगू राहिलो। काय विदारक परिस्थिती मराठवाडा आणि विदर्भात शेतीची आहे समजून घ्या। लेकराला शाळेचे कपडे घ्यायला पोराकडे बापाकडे पैसे नाही, पोरग नाराज होतंय, निघून जातंय, लवकर शाळेतून घरातून येत नाही, बाप शोधायला जातो। त्या बापाला जे चित्र दिसतं कोणत्याही बापाला दिसू नये। लेकरू नाराज झालं म्हणून शेजारी जाताना गोठ्यातलं दावत सराड घेऊन जातं आणि तिथल्या बाबळीच्या झाडाला आत्महत्या करतं, स्वतःला लटकवून घेतं। एका शर्टापायी नांदेड मध्ये परवा आपल्या या लेकराला आत्महत्या करावी लागली। तो बाप लेकरू लटकले, आत्महत्या केली आहे, त्याला शर्ट घेऊ शकला नाही, त्याच्या वेदना अनावर होता, आईला काय जाऊन सांगू, म्हणून लेकराला त्याच बाबळीच्या झाडावरून तो बाप खाली उतरवतो, त्या लेकराच्या गळ्यातला फास सोडतो आणि त्याच दोरीनं त्याच ठिकाणी बाप त्या लेकराच्या मैताच्या समोर आत्महत्या करतो। हे 4 महिन्यापूर्वी मराठवाड्यात घडलेली गोष्ट आहे। भावांनो, आज एसएफआयचा झेंडा आपण हातात घेतोय, आपण आज रॅली काढतोय, आपण आदिवासी वेशन घेतोय। आपली माग आहे, आपली मागणी आहे की ज्या महाराष्ट्रात, ज्या भारतामध्ये एका शर्टाला सुद्धा पैसे नाहीत, अशा लेकराला शिक्षण मोफत मिळालं पाहिजे। ही मागणी तुम्ही ज्यावेळी घेता त्यावेळी त्या लेकरासाठी ज्याने आत्महत्या केली आणि ज्या बापासाठी ज्याला आत्महत्या केलेल्या लेकराला वाचवता आलं नाही, शर्ट घेता आला नाही, म्हणून स्वतःला लटकून घ्यावं लागलं, त्या दोघांच्याही मागण्या तुम्ही एकवटता आणि हाला तो झेंडा हातामध्ये घेता। मित्रांनो, आपलं म्हणणं फार साधं आहे, फार साधं आहे। आपण काही वेगळी मागणी करत नाही, आपण साधं म्हणतो की ज्या महाराष्ट्रामध्ये आणि ज्या देशामध्ये अशा प्रकारचं शेतीचं संकट आहे, ज्या महाराष्ट्रात अशा प्रकारे गरिबी आहे, तिथल्या लेकराला, तिथल्या पोराला, तिथल्या पोरीला मोफत शिक्षण आणि रोजगार देण्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे। इतकी साधी मागणी भावांनो आणि बहिणींनो आपण करतो, पण देते का हे सरकार आपल्याला ही मागणी? देते का मोफत शिक्षण? आज ज्यावेळी नांदेगाव खांडेश्वरचे लोक, शेतकरी भावा आणि बहिणी ही सभा ऐकतायत, मला आव्हान करायचं आहे की इतर संघटना येतील, तुमच्या लेकराला जातीवरून पेटवतील, इतर संघटना येतील, तुमच्या लेकराला धर्मावरून पेटवतील, पण आज जी महाराष्ट्रभरातील लेकरं इथं आले ते जातीवरून नव्हे, धर्मावरून नव्हे, तुमच्या लेकरांना दंगली करण्यासाठी नव्हे, तुमच्या लेकरांनी शिकलं पाहिजे, सरकारने त्यांना शिकवलं पाहिजे आणि रोजी रोटी देऊन त्यांच्या पोटा पाण्याला लागलं पाहिजे, यासाठी हा झेंडा घेऊन आले। मला खात्री आहे की आमची तळमळ, एसएफआयच्या विद्यार्थ्यांचा लढा आपल्याला नक्की समजेल। आपण सगळे जमलेले विद्यार्थी जोपर्यंत मनात आणि हृदयामध्ये विचारांच्या ज्वाला आहे, एसएफआय सोडणार नाही। आणि मला खात्री आहे की जे शेतकरी माझं भाषण ऐकताय,
स्वतःच्या लेकराला धर्मांध संघटनेत नव्हे, जाती धर्माने एकमेकाचे मुंड्या पिरगाळतायत त्या संघटनांमध्ये नव्हे, रोजगार आणि शिक्षणाचा हक्क जे प्राणपणाने मागतायत त्या देशप्रेमी असणाऱ्या भगतसिंगांचा वारसा सांगणाऱ्या SFI मध्ये जा म्हणून सांगते. हा विश्वास मला या ठिकाणी व्यक्त करायचा. आज काय चाललंय महाराष्ट्रामध्ये, काय मागतोय आपण? आज आदिवासी वसतिगृहांचा लढा तुम्ही केला. आदिवासी वसतिगृहांमध्ये लेकरांना चांगलं जेवण, चांगलं शिक्षण द्या ही मागणी तुम्ही घेऊन लढलेला मी पाहिलेला आहे. आजच्या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या विद्यार्थिनी आहेत त्या विद्यार्थिनींच्या शैक्षणिक वसतिस्थान, वसतिगृह तिथल्या सीटसाठी तुम्ही लढताना मी पाहिलेला आहे. आणि म्हणून मित्रांनो, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठवाडा आणि विदर्भ त्यात सुद्धा विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्या लढताना आम्ही तुम्हाला पाहिलेला आहे. किसान सभा आणि आमचे सगळ्या बाकी संघटना तुमच्या या लढ्यामध्ये प्राणपणाने तुमच्या बरोबर राहते आणि खांद्याला खांदा लावून आम्ही सगळेच तुमच्या बरोबर राहू हा विश्वास देण्यासाठी भावांनो आणि बहिणींनो आपण या ठिकाणी आलेलो आहे. आपली संघटना लोकशाही मानणारी संघटना आहे. लोकशाहीचा आत्मा हा आपल्या झेंड्यावर आपण कोरला. पण सरकार काय म्हणतंय? सरकार म्हणतंय त्यांना ही लोकशाही मान्य नाही. त्यांनी एक कायदा आणला ज्याच्याबद्दल आपले कॉम्रेड विनोद निकोले सभागृहामध्ये लढतायत आणि आपण रस्त्यावर लढतोय. ते म्हणतात की आम्हाला पब्लिक सेफ्टी बिल आणायचं आहे. पब्लिक सेफ्टी बिल ज्याने आणलं इंग्रजांच्या काळात, त्यावेळी भगतसिंगांनी बॉम्ब फोडले आणि सांगितलं गडबड आहे. त्याच धर्तीवर आज लोकशाहीचा गळा घोटणारं पब्लिक सेफ्टी बिल, ज्याच्यामध्ये तुम्हाला संघटना करता येणार नाही, आवाज उठवता येणार नाही, भूमिका मांडता येणार नाही, अत्यंत निकृष्टपणाने या संघटना एक प्रकारे चिरडून टाकले जाते, त्याच्या विरोधात आज आपण आवाज उठवतोय. भावांनो आणि बहिणींनो, शिक्षण आणि रोजगाराबरोबरच लोकशाही वाचवण्याची लढाई सुद्धा आपल्याला तीव्र करावी लागणार ही बाब आपण समजून घेतली पाहिजे. आज संविधानाला चॅलेंज केलं जात आहे. आमचे दलित विद्यार्थी आहेत, आदिवासी विद्यार्थी आहेत, मागास समाजातून आलेले विद्यार्थी आहेत, त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे. परंतु बीजेपी आणि RSS आणि त्यांच्या विचाराच्या संघटनांच्या पोटात कुठे ना कुठे आपण लढून मिळवलेला जो आरक्षणाचा अधिकार आहे, जो आपला हक्क आहे, तो त्यांच्या पोटामध्ये खुपतोय. वेगवेगळ्या कृत्या करून त्यांना हा आरक्षणाचा आपला अधिकार, संविधानाचा अधिकार कुठेतरी काढून घ्यायचा आहे. आपले सगळे विचार करणारे लोक आज बाबासाहेब आंबेडकरांची घटना ती वाचली पाहिजे, लोकशाही वाचली पाहिजे, शिक्षणाचा हक्क वाचला पाहिजे, आरक्षण वाचलं पाहिजे. याची लढाई SFI पुढे नेते आहे. आपल्याला ती पूर्ण ताकदीनं भावांनो आणि बहिणींनो पुढे घेऊन जायचं काम या आगामी काळामध्ये करायचं आहे. आपल्या अभ्यासक्रमामध्ये अत्यंत निकृष्टपणाचे बदल करण्याचं पाप काही शक्ती करताय. मी ऐकलं आणि रोहिदास ते जर चुकीचं नसेल तर अभ्यासक्रमामध्ये आज न्यूटनचा आपला तो पुरातत्व जे सगळे इतिहास आहे ते इतिहास बदलत वेगवेगळ्या प्रकारे पुढे जाण्याचं काम चालू आहे. मी ऐकलं की डार्विनचा सिद्धांत जो अत्यंत शास्त्रीय अशा प्रकारचा सिद्धांत आहे, ज्याच्यामध्ये मानवाची निर्मिती कशी झाली, नक्की कशा प्रकारे वेगवेगळे प्राणी आणि वेगवेगळे पशुपक्षी बनले, याचं जे शास्त्र आहे, जे शास्त्र त्यांना काढून टाकायचं आहे. आणि काय आणायचंय? शास्त्र काढून टाकायचं आणि मनुवादी जे कल्पना आहे, ज्या अशास्त्रीय कल्पना आहे. कोण म्हणतं काही लोकांचा जन्म कुठून झाला तर तोंडामधून झाला, काही लोकांचा जन्म कुठून झाला तर हातामधून झाला, काही लोकांचा जन्म कुठून झाला तर म्हटले मांड्यांमधून झाला. अशा प्रकारच्या भाकड कथा सांगणारं तत्वज्ञान त्यांना अभ्यासक्रमामध्ये आणायचंय. मला खात्री आहे की जे शास्त्र आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, विवेकवाद आहे, याची परंपरा पुढे नेणारी आपली SFI आहे. आगामी काळात हे अशास्त्रीय ज्या गोष्टी आहेत त्याच्या विरोधातला लढा सुद्धा
आपण नेटाने पुढे न्या। भावांनो आणि बहिणींनो, आज या सभेमध्ये आपण हा संकल्प करूया, सर्वांना शिक्षण आणि सर्वांना रोजगार, लोकशाही, स्वातंत्र्य आणि समाजवाद हे आपली ब्रीद आहे। तमाम जे बांधव माझं हे भाषण ऐकताय, आपली लेकरं अशा चांगल्या प्रवाहामध्ये आपण आणली पाहिजे। आणि तुम्ही जमलेले महाराष्ट्रभरातील लेकरांनो, मला तुमचं कौतुक आहे। तुम्ही जो झेंडा हातात घेतला तो विवेकवादाचा झेंडा आहे, तो धर्मनिरपेक्षतेचा झेंडा आहे, तो लेकरा बाळांना सर्वांना शिक्षणाचा हक्क आणि रोजगाराचा हक्क देणारा बावटा आहे। मला खात्री आहे की द्वेषाचं नव्हे, जातीपातीचं नव्हे, माणसाने माणसाच्या विरोधात धर्मावरून लढावं, असं माणुसकीला काळीमा फासणारं नव्हे, तर भगतसिंगांनी जे सांगितलं, सगळ्यांच्या एकोप्यानं, सगळ्या मानव जातीच्या हिताचं, सर्वांच्या विकासाचं, अशा प्रकारचं जे ब्रीद आहे ते पुढे घेऊन जाणाऱ्या पताका तुम्ही हातात घेतली आहे। तुमचं कौतुक करतो, तुम्हाला पाठिंबा देतो। मला खात्री आहे आजचे आमचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव। झाली असेल थोडी पिछेहाट, परंतु आजचे पराभव आम्ही आज पचवतो आहोत। परंतु आपल्याला खात्री आहे की जो विजय आहे तो घरी बसणार नाही, तो विजय येईल, नक्की येईल। आणि तुमचं जे स्वप्न आहे, जो तारा तुमच्या ध्वजावर आहे, तो स्वातंत्र्याचा, लोकशाहीचा आणि समाजवादाचा तारा पुन्हा एकदा आकाशामध्ये अत्यंत उच्च स्थानी डवलेल, याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही। शुभेच्छा तुम्हाला देतो, आपल्या सगळ्यांच्या प्रति प्रेम व्यक्त करतो, थांबतो। धन्यवाद। इन्कलाब जिंदाबाद।